वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी आषाढ स्पेशल बघा एकदम साध्या सिंपल अशा पुऱ्या तळलेल्या आहेत। तर आषाढ महिना म्हणलं की महिनाभर काही ना काही तळणीचे पदार्थ चालूच असतात आणि त्यात रिमझिम पाऊस म्हणल्यावर तर काही ना काही आपण वेगवेगळे तळणीचे पदार्थ करतच असतो, चहासोबत खाण्यासाठी किंवा कोणी आपल्याकडे पाहुणे आले असतील तर, आणि वेगवेगळे प्रकार आपण इथे तळणीचे करत असतो। तर आज इथे बघा मी 4 वाट्या गव्हाची कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घालून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी ओवा हातावर छान चोळून यामध्ये घालून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पुऱ्या आपल्या ह्या वातड होऊ नयेत म्हणून मी इथे आपल्या तेलाच्या कॅनमध्ये जी पळी असते अशा 2 पळ्या मी इथे नॉर्मल टेम्परेचरवरच तेल घालून घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत त्यामुळे पातळ कणिक करायची नाहीये, घट्टसरच ही कणिक ठेवायची आहे। आणि यात आपण रवा घातलाय म्हणून तो फुलण्यासाठी एक 5-10 मिनिटं आपल्याला याला छान मुरू द्यायचं आहे। आणि बघा इथे आपलं छान मुरून झालंय पीठ, त्यामुळे मी इथे थोडंसं तेल लावून तिला पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेला आहे। तर त्या भिजवलेल्या कणकेतलाच एक गोळा घेणार आहे, थोडंसं पीठ मी इथे भुरभुरवून घेणार आहे लाटण्यासाठी। तर इथे बघा व्यवस्थित हा गोळा घेतल्यानंतर आपण हा छान असा खूप पातळ नाही खूप जाड नाही अशा कन्सिस्टन्सीचा आपण इथे लाटून घेणार आहे। तर रेसिपी साधी सोपीच आहे, तुमच्याकडे देखील आखाड तळल्याच केलेला असेल तर मी केलेल्या पद्धतीने जर तुम्हाला पुऱ्या केलेल्या आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तर अशा पद्धतीने बघा मी इतक्या जाडीची ही पोळी ठेवलेली आहे आणि एका ग्लासच्या साहाय्याने व्यवस्थित पुऱ्या कट करून घेणार आहे। तर इथे बघा तुमच्याकडे यापेक्षा मोठं काही असेल डबा वगैरे तर तुम्ही त्याने देखील कट करू शकतात। तर अशा पद्धतीने मी या पुऱ्या कट करून घेतल्या आहेत आणि एका ताटामध्ये 2 ते 3 पोळ्यांच्या ह्या पुऱ्या कट करून घेतल्या आहेत। ह्या मी आधी तळून घेणार आहे आणि मग राहिलेल्या पुन्हा लाटून पुन्हा त्या तळणार आहे। तर इथे मी छोटासा गोळा टाकून बघणार आहे, तर बघा गोळा एकदम व्यवस्थित वर आलेला आहे, म्हणजे आपलं तेल चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे। तर पुरी तळताना गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवा, त्यामुळे पुरी छान टम्म फुगते आणि व्यवस्थित तळल्या देखील जाते। तर इथे बघा तेल चांगलं तापलेलं आहे, हे लगेच कशावरून कळतं की आपली पुरी फुलून वर आलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल। तर अशा पद्धतीने मी ह्या 2-3 पुऱ्या आधी टाकून घेतलेल्या आहेत आणि बघा कशा छान टम्म फुल्यात आणि खालून व्यवस्थित सेट झाल्यानंतरच आपल्याला ह्या पुऱ्या पलटवून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित खालच्या साईडने तळल्या गेल्या पाहिजे आणि मगच आपल्याला ह्या पलटवून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा मी इथे 2-3 पुऱ्या घातलेल्या आहेत, तुमच्या कढईची किती कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही एका वेळेस इथे पुऱ्या घालून तळू शकता। तर अशा पद्धतीने बघा ह्या छान टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्याला तयार मिळतील। तर दुसऱ्या बॅचमध्ये दुसरी सुद्धा बॅच मी इथे तळून घेतलेली आहे। तर दुसऱ्या बॅचमध्ये मी आता 4 पुऱ्या घालून घेतलेल्या आहेत। इथे देखील छान तेल तापलेलं असल्यामुळे पुऱ्या टम्म फुलून वर आलेल्या आहेत, गोल गरगरीत अशा झालेल्या आहेत। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने पुऱ्या तळतात का? तर आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे गोड तिखट खाऱ्या अशा कोणत्या पुऱ्या केल्या जातात ते देखील मला कमेंट करून सांगा। तर बघा इथे दुसरी बॅच देखील मी तळून घेतलेली आहे, बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पुऱ्यांना। तर अशा पद्धतीने बघा ह्या रवा घातल्यामुळे शेवटपर्यंत टम्म फुललेल्या राहतात। तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।